नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी एक कम्युनिटी केली होती ज्यामध्ये म्हणलो होतो की आज कुणाचा ज्याचा पेपर आहे त्यांनी क्वेश्चन मेसेजमध्ये करा। तर इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत। तर या प्रकारे बघू शकता तुम्ही प्रश्न पाठवलेले आहेत। मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे। खूप सारे प्रश्न पाठवलेले आहेत। तुम्ही जे प्रश्न पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे मी त्या प्रश्नाची उत्तरे काढलेली आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, पाषाण आणि दया याचे समानार्थी शब्द सांगायचे आहे। प्रश्न पहिला, पाषाण आणि दया याचे समानार्थी शब्द सांगायचे आहेत। तर पाषाणचे कोणते कोणते आहेत समानार्थी शब्द? दगड, पाहन, पाषाण, उपल हे पाषाणचे आहेत। आणि दयाचे सहानुभूती, दयाळूपणा, कृपया हे दयाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न दुसरा, मध्यान्ह अन्न कोणत्या राज्यात सुरू केले? प्रश्न दुसरा, मध्यान्ह अन्न कोणत्या राज्यात सुरू केले होते? मध्यान्ह भोजन योजना सर्वप्रथम 1925 मध्ये मद्रास महापालिकेने शाळेमधील मागास मुलांसाठी मध्यान्ह आहार कार्यक्रम सुरू केला होता। प्रश्न तिसरा, सर मेजर ध्यानचंद पुरस्कारची स्थापना केव्हा झाली आणि पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? पहिला पुरस्कार आहे 2002 साली देण्यात आलेला होता। आणि मेजर ध्यानचंद पुरस्काराची स्थापना केव्हा झाली? 1991 ते 1992 मध्ये त्यांची स्थापना झालेली आहे। प्रश्न चौथा, गोदावरीची उपनदी कोणती आहे? प्रश्न चौथा, गोदावरीची उपनदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, प्रवरा, पूर्णा, मंजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा हा संयुक्त प्रवाह, इंद्रावती, मनेर और सबरी गोदावरीच्या उपनद्या आहेत। प्रश्न पाचवा, आत्मघाती थैली कशास म्हणतात? प्रश्न पाचवा, आत्मघाती थैली कशास म्हणतात? उत्तर आहे लायसोसोम। प्रश्न सहावा, सिंधूची उपनद्या किती आहेत? प्रश्न सहावा, सिंधूची उपनद्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत? प्रश्नाचं उत्तर आहे 5 नद्या उपनद्या आहेत, विस्तार, चंद्रभागा, इरावती, विप्सा आणि शंतदू। प्रश्न सातवा, पालकमध्ये कोणते व्हिटॅमिन असते? प्रश्न सातवा, पालकमध्ये कोणते व्हिटॅमिन असते? उत्तर आहे पालक हा व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे। प्रश्न आठवा, खाण्याच्या सोड्याचे नाव काय आहे? प्रश्न आठवा, खाण्याच्या सोड्याचे नाव काय आहे? उत्तर आहे खाण्याच्या सोड्याचे वैज्ञानिक नाव सोडियम बायकार्बोनेट असे आहे। त्याचे रासायनिक समीकरण NaHCO3 असे आहे। प्रश्न नववा, लिंबू पाण्याचे कोणते द्रव असते? प्रश्न नववा, लिंबू पाण्यात कोणते द्रव असते? उत्तर आहे कार्बनी आम्ल। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो ते सर्व आंबट पदार्थ हे कार्बनी आम्ल असतात। लिंबाचा रस आम्लीय आहे। प्रश्न 10वा, वज्र प्रहारचा अभ्यास। प्रश्न 10वा, वज्र प्रहारचा अभ्यास। त्याचं उत्तर आहे हा भारतीय आणि अमेरिकन सैन्याच्या विशेष दलामध्ये आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे। संयुक्त कृती नियोजन आणि ऑपरेशन रणनीती यासारख्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतीने आणि सर्वोत्तम अनुभवाने सामायिक करणे हा या सरावाचा उद्देश आहे। प्रश्न 11, मुस्लिम लीगने संपूर्ण पाकिस्तानची मागणी कोणत्या वर्षी केली होती? प्रश्न 11, मुस्लिम लीगने संपूर्ण पाकिस्तानची मागणी कोणत्या वर्षी केली होती? उत्तर 1940। प्रश्न 12, अरुणोदय योजना कोणत्या राज्यात राबवली जाते?
प्रश्न 12. अरुणोदय योजना कोणत्या राज्याने राबवली आहे? उत्तर आहे अनुनोडोई किंवा अरुणोदोई योजना ही आसाम सरकारची एक नवीन योजना आहे जी 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न 13. ग्लॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो फुटबॉलशी संबंधित शब्दावली म्हणजे गोल, किक, हेड, पेंटी, किक, ट्रिबल, ऑफसाइड, हॅटट्रिक, फाऊल, स्टॉपर, मूव्ह साइड, बॅक, पास, फेसलाईन, रिबाउंड ही बुद्धिबळाशी संबंधित आहेत. प्रश्न 14. भारताचा केंद्र राज्यप्रमुख कोण असतो? उत्तर अशा प्रकारे हे स्पष्ट होते की राज्यपाल हे राज्याचे मुख्य कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न 15. पहिला द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या महिलाला मिळाला? उत्तर आहे हंसा शर्मा ही भारताची आघाडीची वेटलिफ्टिंग प्रशिक्षण आहे. 2000 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला आहे. प्रश्न 16. टिपू सुलतानने चंदनवर बंदी कधी घातली? उत्तर आहे 1785. प्रश्न 17. पूर्व घाटात कोणत्या नद्या आणि पर्वत येतात? उत्तर आहे भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम समुद्रात समांतर अशा डोंगर रांगा आहेत. त्यातील पूर्वेकडील डोंगर रांगांना पूर्व घाट व पश्चिमकडील सह्याद्री डोंगराला पश्चिम घाट असे म्हणतात. पूर्व घाटाच्या दक्षिणोत्तर विस्तार सामान्यपणे उत्तरेस ओरिसेतील महानदीपासून दक्षिण निलगिरी पर्वतापर्यंत मानला जातो. प्रश्न 18. जैन धर्माचे पवित्र ग्रंथ कोणते? उत्तर आहे जैन धर्माचे 23वे आणि 24वे तीर्थकर अनुक्रमे पार्श्वनाथ आणि महावीर होते. आगम हा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न 19. 1929 बालविवाह अधिनियम वयमर्यादा किती आहे? उत्तर 1929 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. ज्या प्रकारच्या कटू वादविवाद आणि संघर्ष आधीच्या कायद्यामध्ये दिसत नव्हत्या. कायद्यानुसार 18 वर्षाखालील पुरुष आणि 16 वर्षापेक्षा कमी वयाची कोणतीही महिला लग्न करता येत नाही. प्रश्न 20. हॉकी संबंध कर्णधार ममता खरब. याचं उत्तर आहे ममता खरबचा जन्म 26 जानेवारी 1982 रोजी झाला. सोनीपत हरियाणा ही एक भारतीय माजी फील्ड हॉकी खेळाडू आहे जिने भारताच्या महिला राष्ट्रीय फील्ड हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार म्हणूनही काम केले. प्रश्न 21. पानिपत युद्ध 3 मराठा यांच्याबद्दल. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यात झाली. अहमद शाह अब्दुल्लांनी पेशव्याच्या व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंघता नष्ट झाली. प्रश्न 22. ऋग्वेद मंडल किती आहे? 10. हा जगातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे. हा सुत्ताचा ग्रंथ आहे जो सुमारे इसवी पूर्व 1700 मध्ये रचला गेला आहे. यामध्ये एकूण 1028 सुत्ते असून ती 10 मंडलामध्ये विभागली गेलेली आहे. प्रश्न 23. 1856 मध्ये अवधचा नवाब कोण होता? वाजिद अली शाह. 1856 मध्ये नवाब वाजिद अली शाह यांना कलकत्ता येथून हदय पार करण्यात आलेले. तेव्हा त्याचे राज्य ब्रिटिशांनी जोडले होते. उरलेले आयुष्य त्यांनी तिथे चांगल्या भत्त्यात घातले. वाजिद अली शाह यांनी 1847 ते 1856 पर्यंत राज्य केले आणि ते अवधेचे शेवटचे नवाब होते. प्रश्न 24. मूलभूत अधिकार व दुकानसाठी परवाना कोणता अधिकार आहे? भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये अंतर्भूत केलेले भारतातील मूलभूत अधिकार नागरिक स्वातंत्र्याची हमी देण्यात जेणेकरून सर्व भारतीय भारताचे नागरिक म्हणून शांतते आणि सौहार्दाने त्यांचे जीवन जगू शकतील.
प्रश्न 25. भारतातील सर्वात पश्चिमेकडील हिमनदी कोणती आहे? द्विकल्पीय भारतातील प्रमुख पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या नर्मदा आणि तापी आहेत. हे प्रामुख्याने मध्य प्रदेशात आहेत. नर्मदा नदीला रेवा नदी असे म्हणतात. प्रश्न 26. बेकिंग सोड्याचे सूत्र कोणते आहे? सोडियम बायकार्बोनेट हा बेकिंग सोडा किंवा सोड्याचा बायकार्बोनेट म्हणून लोकप्रिय आहे. त्याचे रासायनिक सूत्र NaHCO3 आहे. त्याचे IUPAC नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे.